नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या अगदी जवळ आलेल्या आहेत आणि इंग्लिशचा जो क्वेश्चन पेपर आहे तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे हे आपण स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहितला तर तुम्हाला व्यवस्थित सर्व काही क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेले समजून येतील। चला तर हा जो क्वेश्चन पेपर आहे सुरुवातीला आज आपण पाहूया क्वेश्चन 1 जो आहे सेक्शन 1 मधील तो कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। पहा सेक्शन 1 मध्ये जर आपण पाहितलं तर या ठिकाणी प्रोज असतं म्हणजेच पॅसेज दिलेलं असतं आणि यामध्ये क्वेश्चन 1A हा 12 मार्क्स साठी आहे, ज्यामध्ये सांगितलंय रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो। आता पहा हा पॅसेज 12 मार्क्सला आहे, टोटल क्वेश्चन 16 मार्क्स साठी असतो। तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, कधीही पॅसेज डायरेक्टली रीड न करता सुरुवातीला क्वेश्चन्स रीड करायचे। आता क्वेश्चन्स काय आहेत ते सुरुवातीला पाहू आपण। तर पहा पहिला क्वेश्चन जो आहे त्यामध्ये म्हटलंय A1 मध्ये रीड अँड राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स। तर पहिला आहे ट्रॅव्हलर मे सिंक इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हल मेमोयर्स आणि दुसरा आहे वन गेट्स इन्स्पेक्टेड एज ही इन्स्पेक्ट्स द वर्ल्ड अराउंड हिम। तीसरा है क्वेस्ट फॉर समथिंग मे एंड इन मोर मिस्ट्री। डी आहे स्टेइंग इन कंफर्ट एट होम गिव्स वन मोर हॅपीनेस दॅन ट्रॅव्हलिंग। त्यानंतर आहे मॅच द पर्सन्स गिवन इन कॉलम ए विथ ओपिनियन्स कॅरेक्टरिस्टिक्स गिवन इन कॉलम बी। तर नरेटर, कॅमस, इशरहुड, ट्रॅव्हलर। त्यानंतर ideal travel should be like a crime story, in love with his memoirs, more happy when on move, fear gives value to travel। A3 आहे give reasons we are objects of scrutiny because। तर या ठिकाणी दोन reasons हे सुद्धा पॅसेज मधून लिहायचं आहे तुम्हाला। त्यानंतर A4 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर। तर प्रवास करणे हा एक इंटरेस्टिंग टीचर आहे असं म्हटलंय, तुमचं व्ह्यूज म्हणजे मत मांडा म्हटलंय। त्यानंतर जर पाहितलं तर A5 मध्ये तुम्हाला इथे ग्रामर विचारले, ग्रामरवर आपण डायरेक्टली नंतर डिस्कस करूया। आता सुरुवातीला आपण क्वेश्चन्स रीड करून घेतले आणि रीड क्वेश्चन केल्यानंतर पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे। पॅसेज मध्ये जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्यायची। आता पॅसेज रीड करायला सुरुवात करायची। This is what Camus meant when he said that what gives value to travel is fear। तर पहा प्रवास जो आहे त्याला भीतीमुळे महत्व येतं असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर डिस्रप्शन इन अदर वर्ड्स म्हणजे तुम्हाला प्रवासासाठी जर व्यत्यय येत आहेत तर तेच प्रवासाला महत्व बी देत असतं। इमेन्सिपेशन म्हणजे मुक्ती कशामधून, फ्रॉम सर्कमस्टन्स म्हणजे परिस्थिती, अँड ऑल द हॅबिट्स बिहाइंड विच वी हाईड आपल्या सवय ज्या मागे आपण लपून बसतो, त्या ज्या सवय मागे आपण लपून बसतो किंवा ज्या परिस्थिती मागे आपण लपून बसतो त्यामधून मुक्ती मिळते। कशामुळे मिळते मुक्ती, तर ट्रॅव्हल केल्याने मिळते असं त्यांचं मत आहे। That is why many of us travel not in search of answers। म्हणून आपल्यापैकी अनेक जण आहे ना उत्तरांच्या शोधामध्ये ट्रॅव्हल करत नाहीत, बट ऑफ बेटर क्वेश्चन्स तर अनेक अधिक चांगल्या प्रश्नांच्या शोधामध्ये आपण ट्रॅव्हल करत असतो। आय लाईक, इथं लाईकचा अर्थ चहा सारखे, लाईक म्हणजे चहा सारखे असे मीनिंग असतं कारण इथं कॉमा आहे। आय लाईक मेनी पीपल, मी इतर लोकांसारखाच आहे। टेंड टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस म्हणजे मलाही वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल प्रश्न विचारायची सवय आहे। आय विजिट अँड रिअलीज मोस्ट द वन्स दॅट आस्क द मोस्ट सर्चिंग क्वेश्चन्स बॅक ऑफ मी। आणि या ठिकाणी पहा आय विजिट म्हणजे काय, मी विजिट करतो आणि रेलिस म्हणजे काय, आवड आहे। कायची आवड आहे, तर क्वेश्चन्स विचारायची आवड आहे। क्वेश्चन्स कसे, सर्चिंग क्वेश्चन्स म्हणजे संशोधनात्मक प्रश्न विचारायची सवय आहे। बॅक ऑफ मी, द आयडियल ट्रॅव्हल बुक म्हणजे आदर्श प्रवास पुस्तक, क्रिस्टोफर इशरहुड
पहा तर आपण जो क्वेश्चन पाहितला होता ना त्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, क्रिस्टोफर इशरवुड. तर आपण क्वेश्चन या ठिकाणी वाचलेला आहे. तर या ठिकाणी पहा इशरवुड आलंय आणि या ठिकाणी कॅमसबे आलंय. तर आता या ठिकाणी इशरवुड जे आहे याचं काय आन्सर येतं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. लगेच आपण जिथल्या तिथं टिकमार्क करत चालायचं उत्तरांना. तर द आयडियल ट्रॅव्हल बुक क्रिस्टोफर इशरवुड वन्स सेड. तर आदर्श प्रवास पुस्तक कसं असावं? शुड बी परहॅप्स a little like a crime story in which you are in search of something. तर पहा तर आदर्श ट्रॅव्हल बुक आहे ना एखाद्या गुन्हेकथेसारखं असलं पाहिजे, क्राईम स्टोरी सारखं असलं पाहिजे ज्याच्या तुम्ही शोधामध्ये असता. जसं गुन्हेकथामध्ये गुन्हेगाराच्या शोधामध्ये असतात सगळे, तसंच आयडियल ट्रॅव्हल बुक आहे ना तर ते क्राईम स्टोरी सारखं असं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधामध्ये व्यक्ती असावं असं म्हटलंय. मग याचा आन्सर आहे का या ठिकाणी? तर पहा तर इशरवुड काय म्हटलंय, आयडियल ट्रॅव्हल शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी. तर या पद्धतीने आन्सर सापडलं की जिथल्या तिथं तुम्ही क्लिक करत चालायचे उत्तर लिहिण्याच्या अगोदर. त्यानंतर पहा अँड इज द बेस्ट काइंड ऑफ समथिंग आय वुड ऍड. मी पुढं सांगू इच्छितो इफ इट्स वन दॅट यू कॅन नेव्हर क्वाईट फाइंड. क्वाईट म्हणजे पूर्णपणे, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं म्हणता येईल की पूर्णपणे तुम्ही त्या क्वेश्चन्सचे आन्सर शोधू शकणार नाहीत, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स. आय रिमेंबर इन फॅक्ट आफ्टर माय फर्स्ट ट्रिप टू साऊथ ईस्ट, दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेयेकडे ज्यावेळेस मी पहिली ट्रिप केली आशियामध्ये, मोर दॅन अ डिकेड ॲगो, जवळपास एक दशकापूर्वी. हाऊ आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. आणि न्यूयॉर्क मध्ये मी अपार्टमेंट मध्ये आलो. अँड लाय इन माय बेड, आणि अंथरुणामध्ये पडून होतो, म्हणजे लोळत होतो असं त्यांचं म्हणणं आहे. केप्ट अप बाय समथिंग मोर दॅन जेट जॅक. जेट जॅक काय असतं तर एक स्लीपिंग डिसऑर्डर असतो ज्यामुळे झोप येत नाही. तर असं काय नव्हतं. प्लेइंग बॅक इन माय मेमरी, तर मी माझ्या आठवणींमध्ये होतो. ओव्हर अँड ओव्हर म्हणजे मी अधिक आठवणींमध्ये खोलवर गेलो होतो. आय हॅड एक्सपिरियन्स्ड, माझ्या ज्या अनुभव आहेत जुने अनुभव त्या आठवणींमध्ये मी गुंतलेलो होतो. पेजिंग विस्टफुली थ्रू माय फोटोग्राफ्स, आणि जे माझ्याकडचे फोटोग्राफ्स आहेत, पेजिंगचा अर्थ आहे तर पलटणे, तर मी ते फोटोग्राफ्स जे आहेत विस्टफुलीचा अर्थ आहे तर उत्कंठेने पलटत होतो. रीडिंग अँड रीडिंग माय डायरीज, आणि माझ्या डायरीज जे आहेत ते डबल वाचत होतो. का? ॲज इफ टू एक्स्ट्रॅक्ट सम मिस्ट्री फ्रॉम देम, जेणेकरून त्यामधून एखादं मिस्ट्री, गूढ किंवा रहस्य बाहेर येईल असं मला वाटत होतं. Anyone witnessing this strange scene would have drawn the right conclusion, I was in love. आणि जो कोणीही याच्यामध्ये मी असं का करतोय म्हणून निष्कर्षापर्यंत पोहोचलेला असेल तर त्याचा अर्थ मी ह्या प्रवासाच्या प्रेमामध्ये पडलेलो होतो, असा त्याचा अर्थ तो निष्कर्ष काढणारा व्यक्ती निष्कर्ष काढील. तर याचा आन्सर आहे का इकडं कुठं? पहा तर या ठिकाणी पहा, अ ट्रॅव्हलर मे सिंक इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हल मेमोयर्स. मेमोयर्स म्हणजे आठवणी, तर सिंक म्हणजे बुडणे, लव्ह म्हणजे प्रेमात. तर ट्रॅव्हल आठवणी ज्या आहेत प्रवासाच्या आठवणी त्यामध्ये तो बुडालेला आहे, हे याचा आन्सर आपला डायरेक्टली या ठिकाणी सापडतं. वेन वी गो अब्रॉड, गो अब्रॉड, अब्रॉडचा अर्थ असतो परदेशात जाणे. इज दॅट वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी. तर आपण काय करत असतो? स्क्रुटिनी म्हणजे बारकाईनं छाननी करणे किंवा म्हणजे इतर लोकांचं परीक्षण करत असतो. ऑब्जेक्ट्स हा शब्द आपल्यासाठी येतं. ॲज मच ॲज द पीपल वी स्क्रुटनाइज, म्हणजे आपण दुसऱ्यांचं जसं परीक्षण करतो ना तसेच तिथले लोक परदेशातले आपलं परीक्षण करत असतात.
अँड वी आर बीइंग कंझ्युम्ड बाय द कल्चर्स वी कंझ्युम. आणि आपल्याला वाटतं की आपण तिथल्या कल्चरला कंझ्युम करतोय, परंतु तिथलं कल्चर सुद्धा आपल्याला कंझ्युम करत असतं. ॲज मच ऑन द रोड ॲज वेन वी आर ॲट होम. जसे आपण घरी असतो तशाच पद्धतीनं. ॲट द व्हेरी लिस्ट वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्पेक्युलेशन. आता पहा, स्पेक्युलेशन म्हणजे अनुमान काढणे. आपल्याबद्दल अनुमान काढले जातात. इवन डिझायर हू कॅन सीम ॲज exotic to the people around us, they do to us. तर पहा, एक्झॉटिक म्हणजे काय म्हणता येईल? अनोखे. आपल्याला जसं इतर लोक अनोखे वाटायला लागतात, तसेच त्यांना सुद्धा आपण अनोखे वाटत असतो. ऑल इन दॅट सेन्स, त्या अर्थाने जर पाहितलं, बिलिव्ड इन बीइंग मूव्ड, तर आपण पुढे चालत राहणं आवश्यक आहे. ॲज वन ऑफ द पॉइंट्स ऑफ टेकिंग ट्रिप्स. ह्या ट्रिप्स मध्ये बीइंग ट्रान्सपोर्टेड, आपण मग कशानं? प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक मीन्सने जात असतो. प्रायव्हेट वाहन किंवा पब्लिक वाहनांमधून आपण प्रवास करत असतो. ऑल सॉ दॅट एक्सटेसी, आणि एक्सटेसी म्हणजे अतिशय आनंद होणे, आणि यामधून आपल्याला आनंदही मिळत असतो. एक्सटेसिस, आणि एक्सटेसिस म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एक्सटेसिसचा अर्थ होतो कंटाळवाणेपणा येण्याची पूर्वस्थिती. तर आपण ज्यावेळेस चालत राहतो त्यावेळेस आपल्याला एपिफनी म्हणजे साक्षात्कार होतो. फॉलो मोमेंट ॲज मच ॲज इट प्रिसिपिटेट्स इट. तर प्रिसिपिटेट्स म्हणजे स्थिर राहणे. स्थिर राहण्यापेक्षा आपण पुढे ज्यावेळेस जात राहतो ना, त्यावेळेस आपल्याला या जगाचा साक्षात्कार होतो, आणि जगाचा हा साक्षात्कार होण्याचा हायेस्ट मोमेंट त्यावेळेस येतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला तर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे जाऊया. तर पहिला आहे, ट्रॅव्हलर मे सिंक इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हल मेमोयर्स. तर पहा, हे ट्रू ऑर फॉल्स मध्ये आपल्याला ट्रू म्हणता येईल. हे ट्रू आहे, कारण का आपण त्याचा आन्सर पाहिलं. वन गेट्स इन्स्पेक्टेड ॲज ही इन्स्पेक्ट्स द वर्ल्ड अराउंड हिम. एखादा व्यक्ती इतर जगाचं ज्यावेळेस निरीक्षण करतो त्यावेळेस त्याचंही निरीक्षण केलं जातं. तर हे तर आपण ऑलरेडी वाचलेलंच आहे, तर हे बी करेक्ट आहे. क्वेस्ट म्हणजे शोध घेणे. फॉर समथिंग मे एंड इन मोर मिस्ट्री. तुम्ही जितका शोध घेत जाताल तितकं जास्तच रहस्य बनत जातं. तर हे पण आपल्याला पॅसेज नुसार करेक्ट आहे. स्टेइंग इन कम्फर्ट, आता आपण एका कम्फर्ट झोन मध्ये जर थांबलो तर आपल्याला ट्रॅव्हलिंगचा पेक्षा जास्त हॅपीनेस येतो. तर हे रॉंग आहे. ह्या पॅसेज मध्ये असं कुठेही सांगितलेलं नाहीये. त्यानंतर जर आपण पाहितलं, इथं नरेटर आहे म्हणजे लेखक जो आहे, तर हा इन लव्ह विथ हिज मेमोयर्स आहे, आठवणींमध्ये गुंतलेला आहे तो. कॅमस जो आहे, तर कॅमसचं काय मत आहे आपल्याला आन्सर पाहावं लागेल इथं. तर पहा, कॅमस म्हणतो ट्रॅव्हल करणे याला महत्व फेअर मधून येतं, असं त्याचं मत आहे. फेअर मधून काय होतं? ट्रॅव्हलिंगला महत्व येतं. तर याचा आन्सर आपल्याला इथं दिसून येईल. तर पहा, कॅमस त्याचं काय मत आहे? फेअर गिव्हज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल. तर हे याचं आन्सर या ठिकाणी आहे. इशरवूडचा आन्सर तर आपण पाहितलं, आयडियल ट्रॅव्हल शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी असं म्हटलं त्यांनी. आणि ट्रॅव्हलर, तर आपण आता जस्ट पाहितलंय की जर तो पुढे जात असेल ट्रॅव्हलर, तर तो हायेस्ट त्या ठिकाणी पॉइंट होता की हायेस्ट मोमेंटला पोहोचतो म्हटलंय. तर पुढे जात राहणे महत्वाचं आहे असं त्यामध्ये सांगितलंय. तर ट्रॅव्हलर मोर हॅपी वेन मूव्ह, पुढे जात राहत असेल तरच तो जास्त आनंदी असतो. एका ठिकाणी थांबून तो जास्त आनंदी राहत नाहीये. तर या पद्धतीने याचे आन्सर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. तर हे पटपट आन्सर सापडायची सवय आपल्याला असली पाहिजे. तर पहा, या ठिकाणी म्हटलंय वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी. आपण स्क्रुटिनीचे ऑब्जेक्ट्स आहोत असं म्हटलंय. म्हणजे आपण एखाद्याला ऑब्झर्व करतोय तर आपल्याला कोणीतरी ऑब्झर्व करतं, हे सांगणारे सेंटेन्सेस आपल्याला यामधून इथं सापडावे लागतील.
तर वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी ॲज मच ॲज द पीपल वी स्क्रुटिनाइज्ड. वी आर बीइंग कंझ्युम बाय, हे एक आन्सर लिहावा लागेल आपला. वी आर बीइंग कंझ्युम बाय द कल्चर्स वी कंझ्युम. आपलं वाटतं आपण एखाद्या कल्चरला कंझ्युम करताय तर ते कल्चर बी आपल्याला कंझ्युम करताय. त्याचबरोबर हे आन्सर लिहावं लागेल. वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्पेक्युलेशन आणि as exotic to the people around us they do to us. आपण लोकांच्या बाबतीत जसे अनोखे असतो, एक्झॉटिक असतो, तसेच ते आपल्या बाबतीत अनोखे असतात. तर हे 3 मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी आन्सर मध्ये ऍड कराल. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर. राईट युअर व्ह्यूज. तुम्हाला जे आठवल ते लिहायचं या ठिकाणी. तर ट्रॅव्हलिंगचा फायदा काय आपण या ठिकाणी लिहूया. क्वेश्चन 1 ए, त्यामधील A4 आणि त्याचं या ठिकाणी आन्सर लिहूया. तर आपण म्हणू शकतो वी लर्न लेसन्स. We learn lessons apart from book. आपल्याला पुस्तकाबाहेरचे धडे यामधून, प्रवासामधून शिकायला भेटतात. आणखी आपल्याला म्हणता येईल की ट्रॅव्हलिंग gives experience. Traveling gives experience of a new culture. तर ट्रॅव्हलिंग आपल्याला नवीन कल्चरचा अनुभव देत असतं. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो वी कम म्हणजे आपण येतो आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन. आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघतो त्यामुळं. आणि वी लर्न आपण शिकतो टू अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. वी लर्न टू अडॉप्ट ऑल टाइप्स ऑफ कल्चर्स. आपण सगळे जे जगभरामधील वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर्स आहेत त्या कल्चर्सला अडॉप्ट करायला आपण त्यामधून शिकतो. तर आपल्याला पहा त्यामधून नवीन लेसन शिकायला भेटतात, आपल्याला नवीन कल्चरचा अनुभव येतो, आपण कम्फर्ट झोन मधून बाहेर पडतो, आपण वेगवेगळ्या कल्चर्सला स्वीकारायला शिकत असतो. तर हे ट्रॅव्हलिंगचे काय महत्वाचे फायदे आहेत. या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिताल. पहा A5 काय सांगतं. डू ॲज डायरेक्टेड. आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय विजिट. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द above sentence from the following options and rewrite. पहा सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट नंतर वर्ब असेल, त्यानंतर ऑब्जेक्ट असेल, तर सरळ सरळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. हा सब्जेक्ट आहे, लाईक हे वर्ब आहे, तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर हे याचा आन्सर आहे. या ठिकाणी आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. आता याचा आन्सर आपल्याला लिहायचं. चूज द करेक्ट ऑप्शन युजिंग यूज टू. पहा आपला वुडच्या जागी यूज टू लिहायला सांगितलं जातं किंवा यूज टू च्या जागी वुड लिहायला सांगितलं जातं. मग आता इथं वुड म्हटलंय तर वुडच्या जागी यूज टू जिथं आहे ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर इथं नुसतं यूज आहे, तर इथं आहे आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. तर हे याचं आन्सर तुम्ही लिहिताल. फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम पॅसेज विच मीन. या ठिकाणी शब्द आहे रेमिनिसन्स. आता रेमिनिसन्सचा अर्थ जर पाहितला आपण तर रेमिनिसन्स आठवणींसाठी आपण शब्द यूज करत असतो. तर पॅसेज मध्ये यासाठी शब्द आलेलाच आहे, तो म्हणजे मेमरी. आणि एक्सलरेशन आनंद होण्यासाठी शब्द असतो किंवा उत्साहासाठी असतो. तर यासाठी शब्द ऑलरेडी आलेला आहे एक्सटेसी. हे तुम्ही पॅसेज मधून
सापडू शकता. त्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये लँग्वेज स्टडी मध्ये विचारलंय पहा, डू हॅज डायरेक्टेड मध्ये या ठिकाणी अवनीश सेड संचित. तर पहा असं ज्यावेळेस कॉमा देऊन कुणाच तरी नाव दिलेलं असेल ना पुढं, तर त्याचा अर्थ सरळ असतो अवनीश सेड टू संचित आणि WH क्वेश्चन न सुरुवात आहे. तर असं सेंटेन्स असेल तर काय करायचं, आस्क्ड आपण त्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब यूज करायचं. मग आन्सर होईल अवनीश आस्क्ड संचित. त्यानंतर काय करायचं, ऑट न जर क्वेश्चन असेल ना तर इन्व्हर्टेड कॉमाज काढण्यासाठी कंजंक्शनची गरज असते आणि WH क्वेश्चन असेल तर ते ऑट कंजंक्शन म्हणून घ्यायचं. आणि त्यानंतर सब्जेक्ट पाहायचा. आता सब्जेक्ट कोण आहे इथं, यू आहे. यू हा ऑब्जेक्ट नुसार बदलत असतो. ऑब्जेक्ट कोण आहे, संचित आहे, रिपोर्टिंग वर्बचा ऑब्जेक्ट. तर संचित कोण आहे, मुलगा आहे. तर त्यासाठी काय घ्यायचं, मग मुलासाठी ही यूज करायचं. आणि त्यानंतर वर्ब आले आर. तर या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस आहे, त्याचा पास्ट कंटिन्युअस होत असतो. तर इथे येईल वॉज डुईंग, व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ऍट, पहा दिसचं दॅट होत असतं इनडायरेक्ट मध्ये, ऍट दॅट टाइम. हे त्याचा आन्सर आहे. मग आपल्याला कळलं पाहिजे, सिंपल गोष्ट आहे. पहा जर WH शब्द असेल ना क्वेश्चन साठी तर तोच शब्द आपण कंजंक्शन म्हणून घ्यायचा असतो. पण येस नो टाइप क्वेश्चन जसं हेल्पिंग वर्ब न सुरुवात झाली असेल तर इफ किंवा वेदर न, म्हणजे हेल्पिंग वर्ब न सुरू झालेला क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर घ्यायचं असतं. तर यानुसार इथं ऑप्शन्स राहतात पहा, हे खास गोष्ट आहे. तर आपल्याला सरळ सरळ काय सापडलं पाहिजे, अवनीश आस्क्ड. ओके. आणि ऑट ने वाक्य जोडलेलं, या ठिकाणी ऑट ने जोडलेलं नाहीये, या ठिकाणी वेदर न जोडलंय, या ठिकाणी वेदर न जोडलंय, तर साहजिकच हे आन्सर त्याचं असणार आहे. सिंपल आहे. पहा नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. अँकल म्हणजे घोटा, घोट्याची इंजुरी झाली. तर यासाठी पहा फॉलोइंग विच युजेस अ मोर डेफिनेट मॉडल ऑक्सिलरी. मे काय दर्शवतं, शक्यता. ओके, शक्यता म्हणजे काय, अंदाज. अंदाजसाठी आपण काय यूज करतो, फ्युचर, विल. तर शुड पाहिजे, माइट कदाचित, कॅन नॉट शकत नाही, तर शक्यता फक्त इथं विल नॉट दर्शवते. सरळ सरळ त्याचा आन्सर ते असणार आहे. आता या ठिकाणी पहा, अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहा अनलेस जे असतं ना, अनलेसचा अर्थ असतं इफ नॉट. इफ नॉट म्हणजेच अनलेस असतं आणि अनलेस म्हणजेच इफ नॉट असतं. इफचं वाक्य दिलंय तर इफच्या जागी अनलेस घ्यायचं, अनलेसचं वाक्य दिलंय तर अनलेसच्या जागी इफ घ्यायचं. आता या ठिकाणी प्रॉपर फॉर्म्युल्यानुसार आन्सर नाही आहे दिलेलं. मग ऍक्च्युअली आन्सर काय पाहिजे, इफ यू आर नॉट कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट कुठेही आलेलं नाहीये. आता इथं इफ यू आर नॉट कॉन्फिडंट आलंय तर यू विल नॉट नाहीये इथं. मग याचा मिनिंग नुसार आपण काय करायचंय, आन्सर लिहायचं. जर तू कॉन्फिडन्स नसशील तर तुला सक्सेस मिळणार नाहीये, तू यशस्वी होणार नाहीये असं म्हटलंय. तर काय त्याचा अर्थ, जर तुझ्याकडे कॉन्फिडन्स आहे तर तुला सक्सेस मिळेल, म्हणून हे त्याच अर्थाचं सेंटेन्स आहे. कधी कधी या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहिणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी स्पॉट द एरर. स्पॉट म्हणजे लक्षात घ्या, एरर म्हणजे चूक. यामध्ये चूक काय हे लक्षात घ्या म्हटलंय. तर आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो, एक माहिती आहे सिंपल प्रेझेंटचं, सब्जेक्ट जर ही असल, सी असल, इट असल किंवा एक वचनी असल तर वर्ब जे असतं ना त्याला एक तर यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट आहे ही आणि प्रिस्क्राईब आलंय, ही प्रिस्क्राईब, म्हणजे इथं मिस्टेक काय, या ठिकाणी
यस प्रत्यय असायला पाहिजे. हा तुम्ही सिंपल पास्ट टेन्स केला तर तेही करेक्ट येईल, पण या ठिकाणी आन्सर काय, ही प्रिस्क्राइब्स मेडिसिन अलॉंग विथ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं पॅसेज सोडवायचा आहे आणि ग्रामरचे जे क्वेश्चन्स असतात याच पद्धतीचे असतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे आपण पाहणार आहेत. क्वेश्चन 2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण सगळ्याच क्वेश्चन बद्दल डिस्कस करणार आहोत. आणि ग्रामर, रायटिंग स्किल यासाठी मी ऑलरेडी सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. 2020 पासूनचे सर्व क्वेश्चन्स मी ह्या 5 वर्षाचे सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन जिथल्या तिथं सर्व व्हिडिओज पाहून घ्या. त्या बाहेरील क्वेश्चन मोस्टली कधी येत नसतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.